चला तर आता नामाचे महत्व क्रमांक 3. चला तर आपण आता हा मुद्दा आहे की नाम कुठपर्यंत घ्यायचे, कुठवर घ्यायचे, नाम कुठवर घ्यावे. आपला जोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत नाम घ्यावे, नामाची स्मृती ठेवावी, तिथपर्यंत नाम घ्यावे. आपण श्वासोश्वास जसा मरेपर्यंत घेतो तसंच नाम सुद्धा मरेपर्यंत घेतलं पाहिजे. आपले संत नेहमी सांगतात आपल्याला, आपण त्यांचे बोल लक्षात घेत नाही. तसंच नामाचं आहे. बरोबर भाषेत बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की श्वासोश्वास थांबला म्हणजे आपण मरण पावतो. तसंच आपण नाम घ्यायचं थांबलं की आपली प्रगती थांबते, आपण मरतो असंच समजायचं. मेल्यासारखंच आहे. जेव्हा आपण नाम बंद करतो ना तेव्हा मुर्द्यात आणि आपल्यात काही फरक नाही. त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखेच आहे असे वाटले पाहिजे. अक्षरशः जीव जाईपर्यंत म्हणजे मीपणाने मरेपर्यंत नाम घेत सुटावे. शेवटी मी जातो आणि नाम शिल्लक उरतं. नाम घेऊन कधी पुरं होऊ शकत नाही. मुक्ती मिळाली की सर्व पुरे झाले असे म्हणतात. पण मुक्तीनंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते नामस्मरण. माणसाला जसं गुंगीचं औषध दिलं जातं ना, म्हणजे त्याला गुंगी आले की नाही हे पाहण्यासाठी अंक मोजायला सांगतात. अंक मोजता मोजता तो थांबला की तो देहभानावर नाही असं ठरतं. तसं नाम घेता घेता मी नाम घेतो हे स्मरण जेव्हा राहत नाही, आपण स्वतःचा विसर पडतो, तेव्हाच त्या नामात आपण रंगून गेलेल्या माणसाचं पर्यवसान एकांतात होतं. म्हणजेच आपल्याला ध्यानावस्था प्राप्त होते. एकांत म्हणजे नाम घेणारी मी एक. या एकांताचा अंत होणे, एकाचाही अंत होणे. एकांताचा अंत होणे म्हणजे एकाचाही अंत होणे, म्हणजेच देहबुद्धीचा विसर पडणे. देहबुद्धीच्या पलीकडं जाणं. नाम घेता घेता अशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला वावच कुठे उरत नाही. आपल्याला आपण चष्मा जरी हे करायला गेलो तरी आपल्याला आधी अंक मोजायला पाहायला सांगतात. हे दिसतं का, ते दिसतं का, हे अक्षर वाचायला लावतात, ते अक्षर वाचायला लावतात. म्हणजे मग त्यांना समजून जातं की यांना आता खरंच चष्म्याची गरज आहे. तसंच आहे हे नामाचं सुद्धा. आपण जेव्हा रिकाम होतो, भरलेलं जर गाडगं असेल तर आपण त्याच्यामध्ये काहीही भरू शकत नाही. पण आपलं जर रिकामं गाडगं असेल, आपल्या बुद्धीत कुठला विचार नसेल, तर आपल्याला संतांना आपल्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश करायला वेळ लागत नाही. त्यासाठी संत अगोदर काम, क्रोध, मद, मत्सर आधी बाहेर काढतात. आपला गाडगं आधी रिकामं करतात आणि मगच आपल्याला ज्ञान प्राप्ती करून देतात. आपल्याला जेव्हा देहबुद्धीचा विसर पडतो ना, देहबुद्धीचा विसर पडतो, देहबुद्धीच्या पलीकडे जाणं. नाम घेता घेता अशी स्थिती प्राप्त होते की आपण स्वतःचं भान विसरून जातो. म्हणजे त्याचे चित्त भगवंताकडे आहे की नाही हा प्रश्न करायला वावच राहत नाही. निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत झोपेचे औषध आपण घेतो. तसंच आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे. नाम उपाधिरहित असल्याने आपण उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचं प्रेम आपल्याला येणार नाही. नामाने आनंदमय अशा भगवंताचं सानिध्य लाभून त्याची कृपा आपल्यावर व्हायला वेळ लागत नाही. ज्याच्यावर भगवंताची कृपा होते ना त्याच्या मुखात नाम येतं. आपण म्हणतो मी याला कथा ऐकायला नेलं, मी याला नामस्मरणाला बसवलं, पण भगवंत ज्याचं पूर्व पुण्य असे ज्याला मिळे सामुग्री, असं अभंगाची काही ओळ आहे माझ्या आता लक्षात नाही. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला असं आहे. भगवंत जरी आपण त्याला
कथेला नेलं तरी तो त्या कथेत बसू शकत नाही. आपण नाम जपाला नेलं तरी तो नाम जपाला बसू शकत नाही. आणि खरंच हे सत्य आहे बरं का. कितीतरी वेळा ह्या घटना आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत. आणि खरंच ज्याच्यावर भगवंताची कृपा होते ना त्याला खरंच त्याचं खरंच खूप पुण्य असलं पाहिजे मागच्या जन्माचं. म्हणून तर तो भगवत नामामध्ये. आणि असंच असतं, भगवत भक्ती अधुरी राहिली तर पुढच्या जन्मात पूर्ण होते. आपल्याला खरंच वारकरी संप्रदायामध्ये जन्म घ्यायला मिळतो आणि लहानपणापासूनच त्या घरात भक्ती असते. त्यामुळे आपल्याला भक्ती करायला काहीही लागत नाही. पटकन आपण नामसाधना करायला लागतो, भगवंताच्या मार्गाला लागतो. नामाने आनंदमय अशा भगवंताचे सानिध्य लाभून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते ना त्याच्याच मुखात नाम येतं. नामजपाची संख्या नोंद करून ठेवावी का असा प्रत्येकाला प्रश्न असतो. तर अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल किंवा रोजचा कमीत कमी जप करण्याचे ठरवले असेल तर जप संख्येची नोंद करून ठेवणे जरूर आहे. जपाची सवय होण्याच्या दृष्टीने आणि नेमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही जप संख्येची नोंद करावी. पण जप करता करता आपल्याला अहंकार निर्माण नाही झाला पाहिजे. मी इतका जप केला, मी तितका जप केला असा अहंकार व्हायला नको. फक्त जप संख्या कशासाठी? आपल्याला नियमाचं बंधनाचं पालन करता आलं पाहिजे, आपल्या इंद्रियांवर विजय मिळवता आला पाहिजे. यासाठी जप संख्या जप संकल्प करावा लागतो. मात्र असे करताना एक खबरदारी मात्र घ्यावी, ती म्हणजे आपली आजची नामसंख्या पुरी झाली, आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही अशा तऱ्हेची वृत्ती होण्याचा संभव असतो. आपलं नामसंख्या संकल्प जरी पूर्ण झाला तरी भगवंताच्या सानिध्यात आपला एक क्षणही व्यर्थ जायला नको. सतत आपण नामाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. आपण नाम घेतलं त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं स्वरूप पाहिलं पाहिजे. आपण कुठल्याही भगवंताचं नाम घ्या, त्याचं जे स्वरूप आहे चतुर्भुज ते नखापासून डोक्यापर्यंत आपण पाहिलं पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, आपल्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. नुसतं नाम घेऊन उपयोग नाही, आपण ते कृतीत उतरवलं पाहिजे. त्याला कृतीत उतरवलं पाहिजे. नाम साधना ही का सोपी साधना नाही. नुसता नाम करून संकल्प करून काही होत नाही. भगवंताला आपल्या हृदयात बसवावे लागते, त्याला जपावे लागते. आणि नियमाची संख्या पुरी झाली तरी तेवढे आणखी नाम घेण्याची सवय लावावी. जितका जास्त नाम जप होईल तेवढ्या आपल्या जन्माचं सार्थक होईल. भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे, तो नामस्मरण करण्यासाठी. नाम घ्या, पहा काही जीवनात आनंद होतो ते. आणि काही नाही झालं ना तरी तुम्हाला मी सांगते, नाम ज्यावेळेस आपण घेतो ना, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आपण ज्यावेळेस नाम घेतो ना, आता मी सांगते, मला काही याच्यातलं ज्ञान नाही, भगवंताची काहीतरी कृपा असेल किंवा मला भगवंताने असं मी कुठंतरी काहीतरी पुण्य घडलं असेल म्हणून हे मला बोलावंच वाटलं. मी काही तेवढं हे नाहीये, माझं काहीही म्हणजे मला प्राप्ती नाहीये, पण माझा प्रयत्न चालू आहे. खरंच आपण भगवंताचं नाम घेतो ना, काही नाही झालं तर कितीही संकट येऊ द्या, पण त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो, आपल्या मनाला जी शांती लागते ती त्रिभुवनात कुठेही नामाशिवाय नाही. आपण नाम घेत जा, किती निराश असाल, किती दुःखात असाल तरी आपण त्या दुःखातून मुक्त होतो. मला थोडंसं हार्मोनियम वाजवता येतं, थोडंसं भजन येतं, तर मी मला नाही म्हणायला पाहिजे, म्हणजे तो अहंकार आला. जे काही आहे ते भगवंताचं आहे आणि जे काही त्यांनी दिलंय ते पण भगवंताचं आहे. माझं असं काहीच नाही, जे आत्ताही बोलते ते भगवंताचे बोल आहेत असं समजून माझी जी चूक झाली असेल ते पोटात घालावी आणि चांगलं असेल ते पदरात घ्यावं. खरंच मला काही कळत नाही, पण मला खरंच बोलावंच वाटतं. आणि काही माहित नाही, मी इतकी भित्री
पण मी गीता शिकायला गुरुजींबरोबर बसले आणि माझे गुरुजी शिंदे माऊली खरंच गीता इतकी सुंदर शिकवली आणि त्या गीतेच्या सामर्थ्यामुळे मला वक्तृत्व, मला बोलण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. मी खरंच सांगते, मला बोलता येत नव्हतं. मला 2 शब्द जरी कोणी बोलायला सांगितलं तरी मला स्वतःला कधी असं मांडता नाही आलं. दुसऱ्यांचं फक्त ऐकून घ्यायचे, मी कधी मांडलंच नाही. पण काय सामर्थ्य झालं माहित नाही. गीतेचे श्लोक वाचले. मला ज्ञानेश्वरी पारायण वाचायला बसत होते त्यावेळेस मला संस्कृतचे श्लोक वाचायला येत नव्हते. खूप वाईट वाटायचं. पण आम्हाला आमच्या ज्ञानमाऊलींनी गीता शिकवली आणि गीतेचे श्लोक म्हणता म्हणता माझ्या वाणीवर थोडंसं प्रभुत्व आलं, थोडंसं बोलायला यायला लागलं. गुरुजींबद्दल बोलले, गुरूंबद्दल बोलले. मग मला थोडंसं वाटलं की काहीतरी आपल्याला 2 शब्द बोलायला यायला लागले. असाच वेडावाकडा प्रयत्न करत आहे. मोडके तोडके शब्द आहेत. माझ्या सर्व भक्तांनी हे समजून घेऊन मला माफ करावं आणि असं जरी मला काही म्हणालात तरी चालेल, पण माझ्या भगवंतावर विश्वास ठेवा, माझ्या गुरूंवर विश्वास ठेवा, माझ्या संतांवर विश्वास ठेवा. आपली संस्कृती इतकी छान आहे. आपल्या संतांनी आपल्याला गाठोड्याची गाठोडे आपल्याला भरून ठेवलेले आहेत, पण आपण त्याचं काही उपयोग करत नाही. परदेशातील लोक गीता शिकायला लागले, साधना करायला लागले, ज्ञानेश्वरी वाचायला लागले. आपल्या संतांनी आपल्या देशातली संस्कृती आहे, आपण जपली पाहिजे. त्यासाठी नामाची पहिली पायरी चढा. आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टीचा छंद लागेल. त्यात काही म्हणजे प्रश्न नाही किंवा काही शंका नाही. आणि कुठलीही शंका घेऊन भगवंताचं नामस्मरण नका करू. आपण इतकं विश्वास ठेवा शब्दांवर, संतांच्या बोलावर. खरंच तुम्हाला खरंच भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या संतांना भगवत प्राप्ती झाली ते सुद्धा आपल्यासारखेच होते, पण त्यांनी नाम असं घेतलं की जळी स्थळी कुठंही त्यांना नाम 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 नामाशिवाय त्यांना काहीही दिसत नव्हतं. आपण जरी तसं नाही केलं तरी दिवसातून 1 माळ नक्की करावी, असे या नामाचं महत्व आहे. साध्या माणसाने विशेष खोलात न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे. त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, ही 100% खात्री आहे. चला तर मग आता रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.